हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज मी मॉर्निंगला बनवला होता मेथीचा पराठा. मेथी छान रात्रीच मस्तपैकी ग्रीन मेथी होती ती, आणि रात्री छान मस्तपैकी धुवून चाळणीमध्ये अशी सुकवायला ठेवली होती. मग सकाळी छान मस्त त्याला मेथीचे पराठे करायचे होते, तर बारीक असं छान कट करून घेतले. अशी बारीक बारीक मस्त कट करून घ्यायची. मग 2 मिरच्या आणि सांबाराची थोडीशी पेस्ट करून त्याच्यात जिरं मिक्सरमध्ये अशी पेस्ट करून घ्यायची. सांबार, थोडंसं जिरं आणि मिरची, आणि थोडंसं आपण तिखट पण टाकू शकतो म्हणून मिरची मग मी थोडीशी कमीच घेतली होती. अशा प्रकारे आधी आपण ती पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली. आणि ही ग्रीन मेथी खूप छान हेल्थसाठी खूप छान असते. आणि लहान मुलं पण भाज्या वगैरे नाही खात, त्यांना मग असे पराठे करून दिले की त्यांच्या पोटामध्ये ही भाजी पण जाते, मेथीचे पराठे, आणि मुलं पराठे म्हणून ते आवडीने खातात. अशा प्रकारे त्यांना असे पराठे करून दिले तर, नाहीतर ते भाजी खातच नाही. तर मग मी आज म्हटलं सॅटरडे होता, तर नाश्त्याला पण होऊन गेले आम्हाला आणि टिफिनला पण होऊन गेले, म्हणून मी आज बनवले ते मेथीचे पराठे. मग कणिक पण घ्यायची, थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकायचं. तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतात. तर बघा अशी मस्तपैकी पेस्ट करून घेतली. ती पण कणिक घेतली आपल्याला जेवढे लागेल तेवढे, जास्त लोकांसाठी जास्त क्वालिटी जास्त प्रमाणात घ्यायचं. तर आमच्याकडे जेवढे लागतं तेवढे मी मेथीचे पराठे मग मी घेतले थोडेसेच. त्याच्यामध्ये आधी मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकायची आपल्याला आठवण नाही राहत म्हणून आधीच मी मीठ टाकून घेतलं. त्याच्यात ओवा, तीळ वगैरे पण टाकायचं. आणि मग त्याच्यानंतर आपले मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद वगैरे ते टाकायचं. आणि खूप छान लागतात. आणि आता म्हणजे हिवाळ्यामध्येच ती मेथी छान मिळतात. आता उन्हाळा लागेल तर मग ती भेटणार नाही, म्हणून आता जोपर्यंत हिवाळा तोपर्यंत मेथीचे पराठे करून खाऊन घ्यायचे. आणि लहान मुलांना पण, त्यांना पण खूप आवडतात. टिफिनला रोजच्या रोज काय द्यायचं विचार पडतो ना, मग कधी कधी असे पराठे वगैरे केले ना मुलांना आवडते. आणि मुलांच्या पोटामध्ये कसं भाज्या नाही खात त्या मुलांना, मग ते रोल करून छान गरम गरम घरी पण खाऊ शकतात किंवा स्कूलमध्ये टिफिनमध्ये पण देऊ शकतो आपण. आणि बघा मग असं छान मेथीचा पराठा छान कणिक मळून बाजूला ठेवून दिली थोडा वेळ, आणि मग त्याच्यानंतर पराठा घेतला लाटायला. तर तुम्हाला एक टिप्स सांगते. आम्ही काय करायचं, आधी आमच्या घरी पराठा लाटून घेतलं ना सराट्याने बारीक बारीक रेषा, त्याच्या अशी डिझाईन उमटते, मग ते खायला